हॅलो गाईज, आत्ता आम्ही चाललोय कनकेश्वरला आणि माझ्यासोबत हे लोक आहेत. तर गाईज हा पोरगा इथे चप्पल बिप्पल काढून सगळं त्यांनी सार्थकच्या सांगण्यावरून केलेलं आहे. फुलं काढायचं सोडून ही पानं काढते. अरे ते असं उडवायला कॉलेजमध्ये टाकायचं ना. उडव. ह्या दोन सेल्फी स्टिक्सचं कंपॅरिझन करत दुसऱ्याची कितीही चांगली असली तरी माझीच जास्त चांगली आहे बोलून वी रीच टू द पायथा आणि आम्ही चढायची सुरुवात केली. गाईज इकडे शाळे पण आहेत, गोड एकदम माझ्यासारखे. गाईज आत्ताच चढायला सुरुवात आणि आमची फाफू झालेली आहे. इथेच पाया पडून जायच्या वार्ता चालल्यात, कारण माझा जीव आता आलाय मोकळा होत. वाटते सार्थक, सर्वात जास्त उत्साही तूच होतास. काय म्हणालास? आजपर्यंत मी रिकामी होती कारण बॅग आज होते, आता बॅग माझ्याकडे आली. गाईस तर आम्ही मॅनिफेस्ट करतोय की पाऊस यायला पाहिजे. पाऊस आली तर मजा येईल, वरती धुकं पण येईल. आज आम्ही आलो तर आज खूप जास्त गर्दी आहे, कारण आज श्रावणातला पहिला सोमवार आहे. येस, पहिला श्रावणी सोमवार. तर ह्या दिवशी कनकेश्वरला नेहमीच गर्दी असते. आम्हाला नेहमी यायला नाही मिळत श्रावणी सोमवारच्या पहिल्या वेळेला, पण आज आम्ही आलोय. कॉलेजला दांड्या वगैरे मारून आलोय. फक्त ह्या दोघांनीच नाही दांड्या मारल्यात, आम्ही तिघींनी मारल्यात. गाईस तर केसांची ही अवस्था आहे, खूप जास्त वाढली. तर आम्ही आता पहिल्या टप्प्यावरती आलोय कनकेश्वरच्या. तुम्ही दाखवते काय व्ह्यू आहे. आपली आरसीएफ कंपनी पण दिसते इथून. 4 पावलं चढून एवढा दम लागल्यावर मी पुन्हा एकदा ब्रेक घेतला. पण ही वाईट माणसं मला आणि माझ्या कराटेला रोस्ट करायला लागली. माझे एक ठीक आहे, पण कराटेला का रोस्ट करत होते हे लॉजिक काय मला पण नाही समजलं. एनिवे, ह्यांच्या लॉजिकलेस गोष्टी ऐकण्यापेक्षा मी पुढे आले आणि पुढे आल्यावर थोडं सिनेमॅटिक शूट करायचा प्रयत्न केला. पण लोक आमच्यामध्ये येत होते की आम्ही लोकांच्या मध्ये येत होतं हेच काय कळलं नाही. धावून कंटाळा आल्यावरती आम्ही जरा खाऊ ब्रेक घेतला. त्यानंतर ह्या पीसफुली झोपलेल्या डॉगेशला न उठवताच हाय बोलून वी रीच टू द गायमुख. गाईज आम्ही मॅनिफेस्ट केलेला पाऊस आलाय. फ्रीज मधलं पाण्यासारखं गार आहे. गाईज तर फायनली आम्ही कनकेश्वरच्या देवळापाशी पोहोचलोय. दिस इज द एंट्रन्स ऑफ कनकेश्वरचं देऊळ. पोहता तर येत नाही, त्यामुळे पाय भिजूनच मनाची शांती केली. वरतीही अजून एक पोखरण आहे, पण ती बंद असते. नंतर आम्ही दर्शनासाठी गेलो, पण तिकडे मी शूट वगैरे नाही केलं, कारण का तिकडे शूटिंग वगैरे अलाउड पण नाही आहे. हा फोटो मी गुगलवरून अटॅच केला होता. त्यानंतर आम्ही चहा वगैरे प्यायला आणि परत यायला निघालो. गाईज आज श्रावणाचा पहिला सोमवार होता, त्यामुळे खूप गर्दी होती. लाईन पण खूपच मोठी होती. जर का तुम्ही घाई गडबडीत यायचा विचार करत असाल श्रावणात तर बिलकुल नका येऊ, कारण का एवढ्या लवकर दर्शन लाईनमुळे नाही होत. पण ग्रीनरी खूप छान आहे. गाईज तर कनकेश्वर चढायला जर का तुम्ही नॉनस्टॉप चढणार असाल तर 1.5 ते 2 तासात पण आरामात चढू शकता. जर का माहितीचे असाल, ह्या आधी पण आला असाल तर तुम्ही लवकर चढू शकता. आम्ही खूप टाईमपास हळूहळू गेलो, त्यामुळे आम्हाला जास्त वेळ लागला. आम्ही 10 वाजता चढायची सुरुवात केली होती, 9:15 वाजता, आणि 12:30ला आम्ही पोहोचलो वरती. तिकडे गेल्यानंतर दर्शन घेतलं आणि प्रसाद वगैरे घेतला आणि आम्ही निघालो आणि नाश्ता वगैरे पण केला. गाईज तर आम्ही दर्शन घेऊन आलोय आणि आता आम्ही परतीला निघालोय. 1ची बस आहे आणि आम्हाला 2ची बस आहे आणि आम्हाला 1 तासात खाली पोहोचायचं आहे. आणि आम्ही खूप घाई गडबडीत निघालो आहे, पण आम्हाला फोटोज पण काढायचे आहेत. त्यामुळे आता लेट्स सी. पोहोचलो तर पोहोचलो. बिचारी मी सगळ्यांचे फोटो काढते, पण हे लोक माझा नीट फोटोज काढत नाहीये. झालं असं असतं, मी सगळ्यांचे फोटो काढते आणि कोण माझे फोटो काढते. आता मुद्दामून कॅमेरा समोर नाटक करणार ना.
हे लोक बोलतात तू आमची स्टोरी नाही टाकलीस तर आम्ही सगळ्यांना सांगू की आम्ही हे लोक तुझी नाही, स्टोरी सिद्धी, ठेवली, सिद्धी. आम्ही तुझ्या रील्सची स्टोरी ठेवली, पोस्ट केली, त्यामुळे तू एवढी फेमस झालीस. बघा असं बोलताय हे लोक. भाई पुरे 250 फॉलोअर्स आहे मेरे. कळलं ना? कळलं ना श्वेता? हिला कळलं ना? तुमच्या पण लाईफमध्ये मिळतील अशी लोक भेटतील, पण त्यांना इग्नोर करून आपण पुढे चालत राहायचं. हे लोकांचा प्लॅन चाललाय की हिची फेम वाढू दे, हिचे फॉलोअर्स वाढले की आपण पण सुरुवात करूया आणि हिला जबरदस्ती स्टोरी टाकायला लावूया. आणि मी बोलले ना मस्करीत की मी नाही टाकणार तुमची स्टोरी वगैरे. तर कशा बोलतात की झारखंड कशी नाही स्टोरी टाकणार बघूच आम्ही, आमच्यामुळे ती एवढी शोभतं तुला? फेमस झाली काय आहे. श्वेता हे शोभतं तुला? काय हे श्वेता? बघितलं, असंच श्वेता, खोटे काय हे शोभतं तुला? शोभतं श्वेता तुला? असाच खोटेपणा असतो ह्यांचा. शोभतं श्वेता तुला? लोक मागे वळून वळून बघतात बघा. आणि ह्या लोकांचा जोर जोरात म्हणून ह्यांच्यासोबत मी येत नाही अशा लोकांसोबत. हे बघा उतरताना पण ह्यांना दम लागतोय. काय बोलायचं बोला, काय बोलायचं अशा लोकांना काय बोलायचं. काय हे लोक रायगड चढतील. शटाप. तेच दुसऱ्यांना हसतोच म्हणून मागे असो, म्हणून हे बघ माझ्या मागे. Ate this not so but namak masala wala arm and caught this survanta saving his life from humans by saying कोणी पाय द्यायच्यात लवकर घरी जातो यार. and also captured this girl posing in front of camera, again capturing myself with nature and also how air is fighting with my hair. of course बारिश के मौसम पे भुट्टा नहीं खाया ऐसा कभी हो सकता है क्या? so I ate this गर्मा गर्म भुट्टा and I am ending this vlog here. बाय बाय.